असं म्हणतात की आपण ठरवलेलं ध्येय गाठलं की आपल्याला यश सुखशांती मिळते, पण मला वाटतं ध्येय गाठण्यापेक्षा ध्येयापर्यंतचा प्रवास सुंदर आणि रोमांचक असतो. मग ते यश असू दे किंवा अपयश, तिथपर्यंतचा प्रवास सुरेख असतो. आणि तसाच प्रवास म्हणजे आमच्या आजोबांची डायरी. Got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they... हाँ बोल ना. दादा आपल्याकडे गरुडाची मूर्ती होती ना? कोणता KGF मधला? अरे गरुड, ॲनिमल, सॉरी पक्षी, ईगल. पण तुला कशाला पाहिजे? तुला आठवते ती मूर्ती आपल्या आजोबाने गिफ्ट केली होती आपल्याला? हा, पण नंतर कुठे काय गायब झाली समजलंच नाही आपल्याला. हा ना, खूप छान होती ना ती मूर्ती. चला माझ्यावर असेल, सापडेल तुला कदाचित. बात में दम तो है. शाबास. दादा हे मला काय भेटले? आज आहे दिनांक 5 जानेवारी 1971. बरोबर 2 महिन्या अगोदर मी शेतात काम करत असताना एक विशिष्ट धातूची पेटी सापडली आणि त्या पेटीला पाहून मी चकित झालो. कारण त्या पेटीवरचे नक्षीकाम अकल्पनीय होते. थोडे खोदल्यानंतर अजून मला एक मूर्ती सापडली. ती सुरेख मूर्ती 2 पक्ष्यांची होती. सोबत भेटलेल्या पेटीला एक कुलूप होता. मी त्या कुलपाला तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तुटेनाच. त्यामुळे मी ती पेटी घरी घेऊन आलो आणि ती पेटी कोणाच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवली. पण ती पेटी घरी आणण्यापासून विचित्र घटना घडू लागल्या. मला रात्रीची झोप लागत नसे. भयानक स्वप्न पडत असत. साप, विंचू अशी विषारी प्राणी घरी येऊ लागले. 2 आठवडे होऊन गेले, पण या घटना वाढतच चालल्या. आता मला कळून चुकले की हे सर्व त्या पेटीमुळेच होत आहे. पण राहून राहून मला एकच प्रश्न पडत होता की त्या पेटीमध्ये नक्की काय असेल. पण चावी नसल्यामुळे ते रहस्यच राहून गेले. पण त्यामध्ये काहीतरी दिव्य गोष्ट असल्याची अनुभूती येत होती.
त्यामुळे ती पेटी कोणी दुष्ट व्यक्तीच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी लपून ठेवली। तो फक्त नेकदिल व हुशार माणूसच शोधू शकतो। स्ट्रेंज, डॉक्टर स्ट्रेंज। बस कर, पण तुला वाटतं हे सर्व खरं असेल? कल्प्या, मला वाटतं हे सर्व आहे ना खोटं आहे। अरे भाई, हे सर्व मोजणंही ठीक आहे, खऱ्या जगामध्ये हे पॉसिबलच नाही। पण मी काय बोलतो, आपल्या आजोबा शिकायला येते, आणि तुला तर माहितीच आहे की आजोबा आपले कधीच खोटे बोलायचे नाहीत। हां ते ठीक आहे, पण बाबांनी डायरी लिहिली, पण ती पेटी कुठे लपवली त्या डायरीमध्ये लिहिलेच नाही आहे। आणि जर समजा ती पेटी भेटली आपल्याला, पण त्यामध्ये असं लिहिलं आहे की खूप सारे संकट चालून येतील। पण तुला कोण बोललं की पेट्या पण घरी आणायची? बाबाने ती पेटी घरी आणली, त्यामुळे त्यांच्यावर प्रॉब्लेम झाले। आपण घरी आणायचीच नाही, बाहेर उघडायची, प्रॉब्लेम सॉल्व। आणि चावी बघ, कुठेतरी कोड वगैरे असला तर मूवी मित्र असं दाखवतात। मला आता पेंटिंग करू दे, डायरीचं अंतर बघू। मी त्या कुलपाला तोडण्याचा खूप प्रयत्न केला। एक विशिष्ट धातूची पेटी सापडली, त्यामुळे मी ती पेटी आणि त्या पेटीला पाहून मी चकित झालो। ती पेटी कोणाची, कारण त्या पेटीवरची नक्षीकाम अशा कल्पने होते। पण थोडी कुलपाला आता तर हे रहस्य शोधलंच पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा। ही एक सिरीज आहे आजोबांची डायरी, सो त्याचे पुढचे एपिसोड्स मी लवकर आणण्याचा प्रयत्न करेन। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही करा। बाकी तुम्हाला ह्याचे पुढचे एपिसोड्स लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन। मला माहिती आहे खूप लेट झाला आहे आता ह्या चॅनलवरती व्हिडिओ आणण्यासाठी, कारण का दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो। काम म्हणजे आमचं आर्टचं चॅनल आहे इंस्टाग्रामवरती, हा आर्टचं चॅनल आहे। तुम्हाला आर्ट वगैरे पाहिजे असतील, कस्टम हँडमेड वगैरे, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे। सो बाकी तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू। थोडं कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करू। बाकी तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, आम्ही भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। गुड बाय।